रामदास कदम यांनी तुमच्यावरती बोलताना पातळी सोडून बोललेली आहे. या वक्तव्याकडे कसं बघता आणि रामदास कदम नेहमीच तुम्हाला टार्गेट का करतात? एक भाग असा आहे की त्या बाबतीमध्ये माझ्या पक्षाच्या सहकार्याने निषेध व्यक्त केला आहे. मनोज शिंदेने सुद्धा, ॲडव्होकेट त्यांनी सुद्धा काही भावना व्यक्त केल्या, संजय शेडगेंनी सर्वांनी व्यक्त केल्या. मी आजपर्यंत त्या बाबतीमध्ये कधी काय बोललो नव्हतो, परंतु त्यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यात माझ्या वडिलांचा उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे की 1984 साली म्हणजे बरोबर ती 44 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचं दुःखद निधन झालं आणि त्याच्यामुळे माझं वय त्यावेळेला 29 होतं. रामदास कदमांचं वय काय मला माहीत नाही, ते मला अरेतुरे करतात, तरी मी त्यांना आता रामदास कदमच म्हणणार, काय भाई म्हणण्याचं काही कारण येत नाही. माझं वय तेवढंच आहे. राजकारणात त्यांच्यापेक्षा अधिक पदांवरती मी लोकांच्या माध्यमातून निवडून आलेला आहे. त्याच्यामुळे इतर बाबीमध्ये त्यांनी टीका करणं मी समजू शकतो, पण अगदी माझ्या वडिलांचा बाप म्हणून उल्लेख करत त्याच्याशी सुद्धा म्हणजे वडिलांना पण एकरी भाषेत ते बोललेले आहेत. आणि काल सुद्धा जेव्हा रात्री मी रत्नागिरीवरनं घरी गेलो त्याला आई मला परवा रात्री भेटली, पण मी गेलो त्यावेळेला नेमकी तिने बातम्या लावलेल्या होत्या. त्यावेळेला ती बातम्याही चालू होत्या. त्यावेळेला तिलाही खूप साहजिकच अण्णांचा काय दोष आहे, म्हणजे ती माझ्या वडिलांना आम्ही अण्णा हाक मारायचो. मी आता एवढंच म्हणेन की आधीचं मर्कट त्यात मद्यपी आला आणि त्याच्यातच विंचू दंश झाला, अशी अवस्था आज त्यांची आहे. मला कोणतरी सांगितलं की जी पिसाळलेली श्वान असतात, मी श्वान शब्द वापरतो, आणि ते चावल्याच्या नंतर त्याचा सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया उमटत असते आणि त्या श्वानाच्या त्या चावण्याचा सुद्धा एक परिणाम त्या माणसावरती होतो. म्हणून जसं श्वान बोलतं तसं ते माणसं बोलतात. मी प्रयत्न करणार आहे शिंदे साहेबांना फोन करून की बाबा तिथे ठाण्याला काहीतरी हॉस्पिटल आहे, तिथे एखादी खाट जर काही त्यांना रिझर्व करता आली तर त्यांनी करावी, म्हणजे मग महाराष्ट्राची संस्कृतीचे जे धिंडवडे काढले जात आहेत ते थांबले जातील, एवढंच मला सांगायचं.